बताओ कैसा, बताओ और जोर से। एकदम लाईव्ह घोंगडी विणतात आपल्या समोर. तुम्ही येणार असाल तर नक्की इथे खरेदी करा. काका पंढरपूर वरून आले आहेत. किती वर्ष आला तुम्ही येता मासा यात्रेला? बरेच दिवस पहिली तेच पार 20,000 पासून 2, 4, 5, 6 लाखापर्यंत बैल आहेत. ये भारी वाला क्वालिटी है ब्लैंकेट एप्पल का है ना? एप्पल का ये भारी वाला है। एप्पल का ब्लैंकेट है, एप्पल वाला iOS सिस्टम इंस्टॉल है इससे. ये भारी वाला आई लव यू वाला खोल के भारी वाला राजस्थान वाला आई लव यू वाला आई लव यू एक नंबर. मार्केट पब्लिक आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवर स्वागत आहे. तर आज आपण आलेलो मासा यात्रेला. आजचा आहे पहिला दिवस आणि आपण पहिल्या दिवसामध्ये मासा यात्रा आलो आहे. दरवर्षी आपण येतोय, लास्ट 3 इयरपासून ब्लॉगसुद्धा करतोय. तर आज तुम्हाला सर्व मी मासा यात्रेबद्दल डिटेल देईल, व्हिडिओ करेल आणि फूड वगैरे काय काय नवीन आहे, देव दर्शन वगैरे सर्व काही दाखवतो. चला. तर आम्ही इकडून मुरबाडवरून आलो, गाडी पार्किंगला वगैरे लावली. आता एंट्री करत आहोत आणि पहिल्या दिवशी दर्शन वगैरे घेऊन मग बाजार फिरू. आणि दर्शन घेतो आधी आम्ही आणि नंतर बाजारात जाऊ. आता आपलं थोड्याच वेळात दर्शन होईल आणि आता आपण रांगेच्या मंडपातून बाहेर निघलो. आता मंदिरात पोहोचलो. थोड्याच वेळात आता आपलं दर्शन होईल आणि दर्शन झाल्यानंतर आपण मग मार्केटमध्ये जाऊ आणि मग तिथं जाऊ. मासा यात्रेमध्ये काय तुला डिफरंट वाटतं दरवर्षीच्या प्रमाणे? यावर्षी जरा मंदिराचं जरा चित्र जरा वेगळंच वाटतंय आणि तो मंदिराला दरवर्षी बघतोय चांगली पेंटिंग कर. पोहोचू आम्ही 2 मिनिटात. वरती आहोत आणि वरती बघू शकता तुम्ही कसं आहे. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. एकदम रांगेत पद्धतशीर दर्शन झालं. VIP दर्शन आम्हाला होतं, आम्ही घेतला नाही. तर दर्शन कसं घ्यायचं असं सांग. दर्शनासाठी जरा कष्ट घ्यायला लागतात. VIP दर्शनचा काय फायदा नसतो. त्यानंतर आपला एक चहा भेटला आहे. चहा स्टॉलचं नाव बघा काय आहे? आईच्या गावात चहा. गावात आणि बदलापूरला पण आईच्या गावात आहे काय? बदलापूरचे तुम्ही? नाही, मी मुरबाडचा आहे. बदलापूरला आपलं शॉप आहे. कुठे? आईच्या गावात बदलापूर बस स्टॉपच्या समोर. चहाचं नाव एकदम युनिक आहे, पण आवडला. तर हा पूर्ण मार्केट मंदिरापर्यंत प्रसाद आणि स्वीट्स आहे. इथे तुम्ही स्वीट्स आणि प्रसाद घेऊ शकता. आणि आता आम्ही इकडे जात आहोत. इकडे वरती हे सगळे लेडीज ते तव वगैरे आहे. तुला याला सांगतो का त्याच्यावर चौप उभा राहायला? कितने के? 150 में एक. और ये वाला जोडी 150 में एक. जोडी 300. ते कपड्यांचं मार्केट आहे, लेडीज आणि जेंट्ससाठी. ते लेडीजचे क्लोथ आहेत. मंदिरातून आपण जेव्हा बाहेर निघतो दर्शन घेऊ तर इकडे आल्यानंतर इकडे बॅग्स आणि बाकीच्या गोष्टी, ब्लँकेट वगैरे. इकडे बारीकचं दुकान आहे प्रसादाचं. आणि तुम्हाला जर पेढे घ्यायचे असतील तर पहिले खाऊनच बघा. सगळ्यात फेवरेट पुढे भेटेल आपल्याला. मासा यात्रा घोंगडीसाठी फेमस आहे. काका कितीला आहे घोंगडी? घोंगडी कितीला आहे? ते 900 रुपयाला. ती वाली ना? ही वाली? ते व्हाईटवाली 1200 रुपयाला. आणि ही ती पण तेवढीच? ही 900 रुपयाला जाईल. हां. मग इथे कधीपासून येता तुम्ही? किती वर्ष आले येत आहे मासा यात्रेला? ते मसा करतोय 10 वर्ष झाले. 10 वर्ष. तुमचं गाव? पंढरपूर. पंढरपूरवरून येतं का? हो. घोंगडीचं एकदम होलसेल आहे. आणि इकडे या आळंदीवरून आलेले आहेत. इकडे शूज आणि क्लोथचं साहित्य पूर्ण मार्केट.
आणि इकडे ब्लँकेट वगैरे फेमस. काकाचं इथे कुठे शॉप आहे तुमचा? हां इथे शॉप आहे मंदिराच्या अपोजिट साईडने बाहेर निघाल्यानंतर. काका एकदम लाईव्ह घोंगडी विणतात आपल्यासमोर. तुम्ही येणार असाल तर नक्की इथे खरेदी करा. काका पंढरपूरवरून आले आहेत. किती वर्ष आला तुम्ही येता मासा यात्रेला? बरेच पहिल्यापासून येतोय पण धंदा 5-6 वर्षापासून. धंदा 5-6 वर्षापासून चालू आहे. पण एक नंबर कला एक नंबर आहे तुमची पण. पहिल्यासारखा धंदा होत नाही आता. आता म्हणून पहिल्यासारखा पूर्वी कसं आता पूर्वी धंदा चांगला करत होते. आता धंदा होत नाही. आता घोंगडी म्हणजे लोक घेत नाही जास्त पूर्वीसारखी. आता खरं म्हणलं तर घोंगड्याच घ्यायला पाहिजे. पण पहिल्यावारी लोक घोंगड्या घेत नाहीत. आता घोंगडीशिवाय खरं नाही. घर नाही ते आहे घोंगडी वगैरे. नाही पण आजार जातोय घोंगड्यांनी. हा ना आजार डायबिटीज कुठं शुगर कुठं काय वात सांधेदुखी वगैरे त्याच्यासाठी घोंगडं चांगले कळायला पाहिजे लोकांना. यांचा इंटरव्ह्यू घेतला आजींचा खूप मस्त वाटलं. आणि आता आपण बाहेर निघत आहोत मसाल्याचं मेन नाक्यावरून तसा तिकडून आपण तिकडे जाणार. मसाला गावाच्या मेन मार्केटमध्ये आलो आहे. म्हणजे जो पारंपरिक रोजच्या रोज मार्केट असतो त्याच्यावरून परत आपण बघत बाहेर निघणार. तिथून आपण मग एक्सप्लोर करत पार बैल बाजारपर्यंत जाणार आहोत. लागले 200 रुपये शर्ट. आणि तू पाहू शकता इथे मसा यात्रेमधून या गेटमधून आतमध्ये आल्यानंतर नाका आहे मसाचा. आणि मेन नाक्यावरून आपण मग आता मसा यात्रेमध्ये इथनं एंट्री करत आहोत. दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. आणि लेट्स गो गाईज बघूयात एंट्री करतो मसा यात्रेमध्ये. हा मेन एंट्री बघा किती गर्दी आहे. आणि काही लोक खरेदी करून सुद्धा चाललेले आहेत परत घरी. तर चालूयात बघू आता. प्रत्येक समजत नाही काय खरेदी करावं आणि कुठनं स्टार्ट करावं ब्लॉग त्या समजत नाही. तरी पण तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्व यात्रा दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. शेअर नक्की करा. लगेच सुद्धा इथे सेल होता. यावर्षी पण सुद्धा सेल आहे. 100 रुपयाला कुठलीही वस्तू बघू शकता आपण. लहान मुलांची 100 रुपयाला कुठलीही वस्तू. भरपूर प्रकारच्या खेळणी आहेत इथे. त्याची एक खास पण लेझर टॉर्च खूप नॉस्टॅल्जिया मुवमेंट आहे. लेझर टॉर्च जत्रेमध्ये घेतो तो आपण. किचन भेटतात नावाचं ॲड करून. का कितीला आहे? 50ला किचन. लहानपणी आपण जेव्हा होतो बघ बॅगा लावायचो. हां पण आता एक ते गर्लफ्रेंडला देण्यासाठी फक्त घेतात. बघा लाईव्ह कस्टमाइज करतात ते नाव ॲड करून. किधरचं आहे आप? नाशिकहून आलात का तुम्ही? कधी आलेत? काल? 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. किती वर्ष आले आता? 10 वर्ष आली. ते शूज आहेत 200 रुपये. नाही 300 रुपये पर महिना. हे 200 वाले आहेत चप्पल. आणि इथे 300 मध्ये नो रिप्लेसमेंट. हे 300 मध्ये हे तुम्हाला जर 300 मध्ये हे लेडीजचे फुटवेअर आहेत तिथे सेलमध्ये. कुठलेही घ्या बट नो रिप्लेसमेंट नो गॅरंटी. तो तुमच्या रिस्कवर परचेस करा. बघू शकता आपण. 200 रुपयाला आहेत पूर्ण चप्पल. हे 300 ना बाहेरचे 300 आतमधले 200. त्या पुढेच इथे बांगड्यांचा स्टॉल आहे. तुमच्या आई बहिणीला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. विविध प्रकारची बांगड्या आहेत. सेलमध्ये 50 रुपये सेल आहे. भरपूर प्रकारच्या वस्तू आहे 100ला. या पहिले आम्ही भांडुली खेळायचो तेव्हा याचो. त्याच्यानंतर हे लहान पोरांचं 100 आहे ना सर्व. कोणाला घ्यायचं असेल तर इथं भावाकडे या नक्की. हर माल 100 रुपीजचा. रिमोटची गाडी ही बाबा. ही गाडी ही गाडी अजून पण मार्केटमध्ये चालू आहे. एक आता आल्टो बंद व्हायला ही गाडी अजून पण चालू आहे. आणि ही गाडी आम्ही लहानपणी जेव्हा होतो 5वी-6वीला तेव्हा आम्हाला मसाला यायचो तर ही गाडी घ्यायचोच. मग 2 दिवस पण तिकट नव्हती गाडी. 2 दिवसात सेल खतम. आणि तिथले यातलं मग वायर वगैरे काढून मग ती मशीन वापरायचो. पण एक वेगळी मजा होती तेव्हा. आता काही घेऊ शकत नाही. एवढा मोठा झालो खेळू तो शकत नाही. पण एक सांगतो आपल्या भावाचं दुकान आहे इथं नक्की खरेदी करा. तुमचं नाव? इक्रार. हां ठीक आहे. फिक्स रेट आहे का? काय फिक्स रेट? मग 20 रुपये. इथे किचनचं साहित्य स्वयंपाकासाठीचे जे वस्तू 20 रुपये फिक्स रेट. इथे पण स्टॉल आहे आणि इथे सुद्धा आहे. कधी
नवरदेव येणार असं हा. जेवायला कधी मूड झाला या ताटलीत खायचे, कधी या ताटलीत, कधी वाटलं केलीच्या केलीच्या पानात खायचे, केलीच्या पानात ना गुलाबाच्या फुलात पण खाऊ. कधी वाटलं का एकत्र बनवून का 5-6 जण ती ठाव साडी यूज करू शकता तुम्ही. आणि चम्मच आहेत बाहेर तुम्ही जाणार असला तर तुम्ही मोठं जास्त 4-5 जणांना सुटायचं असेल एक साथ तोंड लावायचं सर्वांनी. चला आता जाऊया आपण लोणचं बघा. थोडासा मार्केट एक्सप्लोर केलाय आणि आता लोणचं बघायला जाऊ आपण. सकाळी आलो परत आपण तिथे चाललो. सकाळी आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, दर्शनाला गेलो पब्लिक मंदिराला प्रदक्षिणा घालते, आम्ही गावाला प्रदक्षिणा घालतो. आणि प्रदक्षिणा घालून पण मंदिराकडे आलो. काल लोणचं बघण्यासाठी, गेल्या वर्षी लोणचं बघितलं होतं, त्यातच लोणचं बघण्यासाठी इथेच आपण आलो होतो आय थिंक. तर इथे 25 प्रकारचे लोणचे आहेत. आपल्याला माहिती सांगतो लोणच्यांच्या बद्दल. 24 प्रकारचे लोणचे आहेत. तर पहिले असं सांग, ये आंवले का लोणचं 80 रुपये पाव. कसं लोणचं आहे? कसं आंवला आवला हा कसं जीरा केरी हल्दी मसाला बना 80 रुपये का पाव ये भी. और ये मिर्ची का लोणचा तीखा वाला फूल ये भी 80 का पाव. ये नींबू का मिर्ची, ये नींबू मिर्ची लोणचा ये भी 80 का पाव. ये काले नींबू का ये भी 80 का पाव. ये रावटी लोणचा अपना आम का गावठी लोणचं. हाँ ये भी आम का. ये भी मिर्ची का ये मीडियम तीखा ये भी 80 का पाव. ये आम का रेगुलर कोई दुकान में मिला 80 का पाव. और ये मिक्स अचार 5 प्रकार का ये भी 80 का पाव. और ये पंजाबी अचार है फुल्की का ये भी 80 का पाव. ये करवंदा ये भी 80 का पाव. कंदा और ये लहसुन का अचार 100 का पाव. गाजर ये गाजर का ये भी 100 का पाव. ये भी 100 का पाव. एक लसूण. हाँ खाली एक इसका है ये शिमला मिर्च. ओके. और 16 प्रकार का अचार. 16 प्रकार का मतलब सब मिक्स. हाँ सगळे मिक्स. अपना नींबू का खट्टा मीठा है, ये आमबोसी का है एकदम मीठा है, आम का है ऐसा गोड़ है ये गोड़ कैरी है, ये आमबोसीचा है, ये कारलेचा है, ये फन्नस का है, ये आम का घिसा चुंदा वाला है जिसका बना गया. मंदिराच्या अपोजिट साईडलाच आपल्या याचं दुकान आहे. इथे नक्की खरेदी करा माखन घरगुती आचार नक्की खरेदी करा. आता विषय काय झालाय आमच्याकडे आहे ऑनलाईन, तुमच्याकडे ऑनलाईन नहीं ऑनलाइन है ना सर, बट इधर कैसा नेटवर्क नहीं रहता, पैसा नहीं पहुंच पाता, इसके लिए नहीं भेज पाता. आता आपण जाऊ. टेस्ट नाही केली, घेणार होतो पण त्याच्याकडे ऑनलाईन उपलब्ध नव्हतं म्हणून आपण घेतलं नाही लोणचा. आता आपण जाऊयात मार्केटमध्ये. फेमस लाल शेव मसाले, व्हाईट शेव आणि आगरा का पेटा हे फेमस. वर तेवढं थोडा बघा, हे लहानपणी घ्यायचो आम्ही, आता नाही घेत. बघा कितने के 100 रुपये सांगतो का दुलदन चार्जिंग आहे का? स्प्रिंग थांबले नाही का? ठीक आहे. मुरबाडला तर ट्रेन आलेली नाही आहे. इथे मशामध्ये सुद्धा ट्रेन आलेली आहे. ती नेहमी कल्याणवरून मुरबाडवरून म्हसा अशी येत असते, परत जाते कल्याणला. तर थांबली स्टॉप आला. हाँ स्टॉप है, प्लेटफॉर्म पे आई है. अभी चार्ज उसको रिस्टार्ट करनी पड़ेगी अभी. हाँ बढ़िया बढ़िया. कितने का है? 120 का. ते खेलने का 100 रुपये धमाका है. कितने का बैट? देख ना भैया, हाँ देखो तो सही. लेना नहीं, कितने के बताओ, वीडियो करनी. वीडियो करनी है. हाँ तुटेल कितने का बता ना भैया. 300 है, 250 दे दो. 250 दे दो. ये वाला बड़ा वाला ये रहा बड़ा वाला, देखो. कितने का है? वो भी 300. और देखोगे ना आप ऐसे ही थोड़ा ना खड़े खड़े देखो. अरे पर बता ना आप. ये वाला बड़े वाला कितने का? बड़े का 200. 200. ये 350. 200 300. इनके पास 200, तुमके पास 300. पर ये इतने साइज नहीं है अंकल, साइज देखना पड़ेगा भैया. जड आहे. ऐसे ही ही देखो. हलकी आहे, ही हलकी आहे. हिच्यात चौक जातील, हिच्यात सिक जातील. पवन के नहीं वापरतो वाटतंय. बोलो. वीडियो करने आपको पहले से बोला वीडियो करने के लिए आएगा. हा तुमचा गगनचुंबी आकाश पालना. बघ रे आकाश पालना गगन. एक पण गिऱ्हाईक नाही त्याच्याकडे. याच्याकडे बघ काय इकडं आणलं इकडं. इकडं कैसा बता एक बार. दिखाव देखो एक बार. माचीची गाडी आहे. काय मारून टाकशील तू आम्हाला. कितने काय 120 का. ठीक आहे. पोट पाण्यासाठी काय काय करावं लागतं यांना. खूप मेहनत घेते आहे का सुट्ट. हां बघा
कोयता विचारू कितीला आहे कोयता? 350 का? नाही, आम्ही व्हिडिओ करायला आलो सांगतो. सगळे 350 का? फिक्स रेट. इथं स्टॉल असणार कुठून आलं तुम्ही? अरे आंबाडी इथंच ना, पडग्याच्या पुढे ना. आम्ही इथे लोकल आहे, मुरबाडचेच आम्ही. इथे 100 रुपये मोबाईलचं कवर आहे. नाही, ग्लास 50 आहे, मोबाईलचं कवर 100, सब 100. सो फिक्स रेट. कवर 100 का? आणि ग्लास 50. ग्लास 50 वाला भी है, 100 वाला भी है. टेम्पर है ना, 100 वाला भी है. तो किसको लगाना हो तो सीधा आने का. और भाई का इधर नाम क्या है स्टॉल का? स्टॉल का नाम अरे आपको पता तो होगा ना. सुपर धमाका सेल है. सुपर धमाका सेल बढिया मतलब. इथं पण चालू आहे काम, तर लागेल संध्याकाळपर्यंत. तर इथे लेडीज ज्वेलरी आहे इथे. तुमचं नाव? सुनील मुरबाड. कुठून आलात तुम्ही? मुरबाडच आहेत काय? आम्ही मुरबाडचे आहेत. तर इथे मुरबाड आपले लोकल आहेत, आपल्या गाववाले आहेत. यांचे नक्की खरेदी करा, बाकी यांचं नाही केलं चालेल नाही का? बीड. हां, आपले मराठी माणूस आहे ना, पण मराठी माणसाकडे खरेदी करायला पाहिजे ना. तर इथे या. हा जो पालना त्याचा पहिल्याच एंट्रीला याचं दुकान आहे. पूर्ण ज्वेलरी, काय काय ज्वेलरी असेल इथे? ज्वेलरी सर्व. हां, इथे नक्की खरेदी करा. काय थोडंसं रेट वगैरे सांग तसं म्हणजे 60 रुपये सेल आहे. 60 रुपये सेल आहे ना, तर इथे नक्की खरेदी करा. हा पहिला पालना आहे, त्याच्या एंट्रीलाच राईट साईडला भावाचं दुकान आहे. धन्यवाद. मराठी माणूस आहे, आपला मराठी माणूस खरेदी करा. बाकी ज्यांचे उपरी आले त्यांच्या नका करू. तू होईल का नाही संध्याकाळपर्यंत चालू होईल का? हां, पटापट करा, नाही तर मग रेट टाकायला. बॅनर बघा किती लावलेत. इथे एक आपल्या पब्लिकचा बॅनर लावायचा होता, आम्ही बोलू नको, कारण की या बॅनर मध्ये पैसे घालवण्यापेक्षा आपली ओळख ऑलरेडी आहे. बॅनर भर पुन्हा किती लावलेत ते बघा. आणखी चालू झालेलं नाही. हे काय रे? बॉल कितने का है? कितने का? 40 रुपये. एक 6 बॉल भेटतील आपल्याला. 6 बॉल टोटल नंबर बनाएंगे. जितना आपण नंबर बनवू त्याच्यानुसार इनाम भेटेल. तर बघूयात काय होतं ते. घेऊ आपण एक 36 ना. 6 बॉल 36 6 जायला लागतील. 6 36 सगळं 6 लागतील चल आपल्याला. टाक पण चालला. थांब पहिले कॅल्क्युलेशन कर. काय पाहिजे? किती पाहिजे? कमीत कमीत काय किती पाहिजे माहिती कुणाला? होम थिएटर पाहिजे याला. इकडे होम थिएटर पाहिजे. अरे कुठला आला तू? आकाश. इथलाच आहे. मागाची माशी तुझी. तुला काय होम थिएटर पाहिजे? आम्ही घेतलं. त्याला नंबर नाही लावला होम थिएटरला. होम थिएटरला कितना नंबर आहे? होम थिएटर नंबर 6. ठीक आहे, कर स्टार्ट. चल 3 आपण नीट नीट. अंकल किती नंबर? नंबर? हो अंकल, इधर लक्ष दो. नहीं तो ऐसे भी ठेवू सकते हम. बारीक बारीक नंबर आहेत ते. एक 6 नंबरला फॅन आहे. एक सगळं गेलं पाहिजे. अभी एक घेतलेले. दहा नंबर. पैसे दिले परत नाही दिलं. टाकू का? 10 नंबर. टाकू का? टाक. इथून टाकायचं काय? ना, इथून नाही कुठून पण. इधर झालं किधर से लाईन से कुठून पण ना. इकडे कुठे गेला यो? एक गेला. एक गेलं. कोपऱ्यातून टाकायला लागेल. अरे ती बात काय परत. हा परत भावा दिला बाबा. थांबता जाई नाही काय. नशिबाव केले हो. 4 किती झालं? 5 झाले. 5 झाले. 5 आपल्याला 6 बस झालं. 2 तुझं आता दे. घ्या तर माहोल पकड. किती पाहिजे आपल्याला? आपल्याला 10 भेटलं तरी हेलिकॉप्टर भेटेल. 5 झालं. 5 7 आणि किती गेलं पाहिजे आता? बघू आता लास्टला. जय माता दी. 10 झालं. 10 म्हणजे हेलिकॉप्टर भेटला बद्दल ये नको म्हणा. ये घे, नको. पवन घे. ये नको. नाही, टाकायला लागतील. टाक ना 2. टाकायलाच लागतील का? 10 बस झालं आम्हाला. टाकायला लागतील ना 2. टाक ना पवन. टाकतं घरी. 2 राहिलेत. बघ ना काय 10च्या नंतर काहीच नाही. 10 तो 10. 10च्या नंतर आहे मोठी झेप आहे 35. अरे काही पण या पैसे घालवायची काम आहे ती फुकट. नको आम्हाला 10 दे. बस झाला. हे 2 ठेव तुला. 14 नाही. अंक हे 2 नको आम्हाला. आहे ना काय 18 पण आहे ना. 12 18 पण आहे. टाक तू. हा तेवढे नंबर आहेत. तू टाक. टाकायला लागेल. 18 आहे बघ. तू टाक. 1 12 आणि 18. 4. अजून एक 4 पाहिजे का? अजून एक 4 चारला. पाहिजे. अजून एक 4 पाहिजे.
4 पैसेच. कोपऱ्यात टाक, कोपऱ्यात या कोपऱ्यात टाक. टाक ना पटकन 4 मध्ये टाक ना. अटकला. परत घे, परत ना. 4 मध्ये टाक. 4 मध्ये. टाक 4 मध्ये. अरे टाक. किती झालं? इथं पण त्याची. इथं काय रिंग खरीदे एक करके हाथ में छूटा हुआ रिंग वापस नहीं मिलेगा. रिंग से रिंग टकरा कर फंसेगा. तो इनाम 10 येत रे 50चं. ते माहिती बरोबर माप मी आता याच्यात गेला 50ची नोट काय एवढा रेकॉर्ड कुठं जाईल? एक प्रॅक्टिसला देतो. प्रॅक्टिसला नाही. जाऊन दे. तुमचं नाव? अमीर शेख. ठीक आहे. मग इथं बॅट वगैरे आहेत तुम्हाला घ्यायचा. तर इथं टॅटू आहे. माँ शेरावाली आर्ट. कहाँ से आए भाई? यूपी से क्या? उत्तर प्रदेश. कुंभ मेला उधर ही ना? उधर ही लग रहा है. तुम्हारे स्टेट में है ना? अच्छा है. तुम्हारे जिल्हा में आहे. तर आपल्या भावाचं दुकान आहे इथे टॅटूचं. तर इथे पहिला पालना आहे आकाश पाळणा आणि दुसरा त्याच्या समोरच भावाचं दुकान आहे. किस प्रकार के टैटू निकलते हैं सब ना? सब. कितने से स्टार्ट होते हैं? बेसिक 200 रुपये. ओके. हाँ, ये ब्लैंकेट का स्टॉल है. आपका नाम? गुड्डू भाई नाम. कहाँ से आए? राजस्थान से. तर ब्लैंकेट बद्दल बताओ कैसा क्वालिटी क्या है? ये भारी वाला क्वालिटी है ब्लैंकेट. एप्पल का है ना? एप्पल का ये भारी वाला है. एप्पल का ब्लैंकेट है. एप्पल वाला iOS सिस्टम इंस्टॉल है इससे. इंस्टाग्राम ये भारी वाला. आई लव यू खोल के भारी वाला राजस्थान वाला आई लव यू. एक नंबर. ये कपल के लिए अच्छे है. वासीफल है. ओढ़ने के लिए अच्छा है. बहुत अच्छा रेट है. रेट बताओ. रेट इसका 1250 है. हाँ, बताने के लिए. हाँ, बताने के लिए. देने के लिए 900 रुपए का है. ये लेने का है 500 रुपया. एप्पल का सेल है. एप्पल का एक ही 2 ही क्वालिटी है क्या? हाँ, मतलब 3 क्वालिटी है. एक और है 7 किलो वाला. 7 किलो. हाँ, उसका 3500 रुपए रेट है. और देने के लिए? देने के लिए 3000 रुपए है. हाँ, बढ़िया. कितने साल से आ रहे हो आप यहाँ पे? मेरे को 2005 से आ रहा हूँ. बाप रे, मुझे 20 साल हुआ. 20 साल हो गया मेरा. खरीद मतलब सेल होता है ना? सेल होता है. बहुत दबा के होता है. सभी टीम है क्या? पूरा टीम अपना ही. तुम्हारे है क्या? हाँ, पूरा मार्केट मेरा है. बंजारा मार्केट. हाँ, पूरा ये मार्केट पूरा अपना. 1 रुपयाला 300ला आहे. 50ला लाटणी. ती वाली प्लास्टिक वाली फायबर. 50ला 2 आहे. आणि हा पण लाटणे. ये 50ला 2 आहे. 60 रुपयाला 1 आहे. 70ला 1 आहे. 70ला हे वाले. हे 100ला आहे. हे मारला बरोबर आहेत. पोरांना मारला. मारायचे कामाचे नाही. असं म्हणजे फेकायला मस्ती केली तर फेकला तर मरल माणूस तरी. आणि छोटे वाले ते पण आहे ना 70 रुपयाला आहे लाटणं. याचा तुमचा स्टॉल है ना? ओके सर बताओ. और जोर से. हाँ बाबा भाई आता भी लगला है. पटकऱ्या पोराला घेतली. कितने का प्राइस है? 350 का एक. अरे ये वाला ये 400 का जोड़ी. 400 का जोड़ी. बढ़िया. मतलब हम वीडियो करते हैं सो पब्लिक देख के आ जाएंगे. एक बार अभी क्वालिटी भी अच्छी है ना. पिछली बार खड़ा बाप रे चमक व्यवस्थित होईल तो एकदम. ओजी आहे ना माल. बघ ना पहिले सारखं होईल. हे बघ लगेच ओजी ना. ओजी एकदम. बहुत बढ़िया. कहाँ से आए हो? आपण राजस्थान से क्या? सर आपका ही मतलब सब लोग आपका ही. ये वाला कैसे टूट गया? ये वाला नीचे रखो ना, पब्लिक को दिखेगा. कोई दिक्कत नहीं. वो टूटा हुआ बोरे से आता ना. नहीं पब्लिक को दिखेगा तो कैसा. हाँ दिखेगा तो कसं बॅड इम्प्रेशन पडतंय. बरोबर आहे का? आजी कितीले? ते कितीले? हे याला काय बोलतो? 300. हा मोठावाला सांगायला 500 ना द्याला. आणि हे दातचा इकडचं 1500ला आहे. तो वाला मोठावाला मोठा जाता. कुठे आलो तुम्ही? हा संगमनेर नाशिक. नगर सॉरी नगर.
शिर्डीच्या जवळ हेलकिट मारायला घेतलं. किती वर्ष आले येतात? किती वर्ष तुम्ही येता इथे? तीनशे जोडे सांगतो तुम्ही बोला. आम्ही व्हिडिओज करायला आलो फक्त. आम्ही व्हिडिओ करायला आलो म्हणजे व्हिडिओ बघून लोक येतील ना, युट्यूब वर बघून माहिती आहे तुम्हाला. मग ते सांगतो, मग तुम्ही सांगा मग येतील. 350 जोडीला. उद्याला तुम्ही किती पर्यंत द्या? 300ला जोडी. बघा मित्रांनो, एक नंबर आहे टोपली. बघून घ्या तुम्ही, क्वालिटी कुणाला चेक कर. बघा दाबून बघ व्यवस्थित. 300ला जोडी देतील आपली मावशी. पहिलाच आपला स्टॉल इथे. आणि दोन्ही सारखेच आहेत ना ही वाली? बुडावाले कितीला ही? 450 जोडी म्हणजे. हा तर मस्त आहे ही पण. आणि ही वाली याच्यावर की नाही? ही वाली मोठा टोपला. टोपला कितीला? टोपला 600 रुपये जोडे सांगतो बरं. 500ला देत. ओके ओके. 500ला जोडी. मस्त आहे पण क्वालिटी आहे. वजन बघ ना. बघ ना वजन बघ रे. वजन बघ किती? शान्याला येतो ना. आम्ही मुरबाड. तुम्ही कुठले आहेत? आम्ही आपले दसई का? आम्ही वाघिणी माहिती आहे का? वाघिली आम्ही बांबू येतो. वाघिणी? हा वाघिली बांबू येतो. मग नाही किशोरच्या इथं. हा कुठं बांबू कुठल्या घेतात? बांबू म्हणजे आता मेस असा आणला या पाट्या बनवाय बरं. तिकडं आम्ही मोठी करेली नाही तिकडं खरी काय बांबू याला? खरीच वाघायली करेली तिकडे. हा बाबा वाघिणी करेला. आम्ही तिथलेच आहेत. किती येतील लोक. सेलवाला बघा पब्लिक कसे आले टोपल्या घेऊन. मोठा स्टॉक आणलाय. 10-15 दिवस संपणार नाही असा. तर आता आम्ही थोडं लिंबू सरबत पिऊ. ऑनलाईन आहे का? हां मग लिंबू सरबत द्या. 3 द्या. इथे लिंबू सरबत पितो. गेल्या वर्षी सुद्धा पिलो होतो इथं. मस्त असतो काकाकडे ना. कुठले आहेत तुम्ही? खोपिली ही आपली सरबत पितो. चर्च करू. चर्चचं करा ना. 10 रुपयाला आहे का? बडबड करून घसा सोकला होता. तर मस्त लिंबू सरबत पितो. काकाचं एकदम इन्स्टंट काम आहे इथे. एक नंबर आहे. आणि आता आम्ही जाणार आहोत बैल बाजाराकडे. लिंबू सरबत चव कशी तुम्हाला? एकच नंबर आहे. रेटिंग देतो चवला. 10 पैकी 10. 10 आउट ऑफ 7.5 रेट करू शकतो मी मॅक्स. बघा कसं आहे, बघितलं नसेल असं एकदम सगळ्या प्रकारचे इथे ड्रिंक्स आहेत. आपण आता जात आहोत. बघा बिस्लरी कशा लावल्या आहेत. मोठा स्टॉक दुसरा वगैरे सर्व साहित्य. आता आपण बैल बाजारात जात आहोत. दोन्ही साईडला ते बैलांचा साहित्य. बैलगाडा शर्यत प्रेमी इकडे येत आहेत मोठ्या प्रमाणात. मासे पकडायला याला काय बोलतात? काय बोलतात? भुसा बोलतात तुमच्याकडे. कितीला आहे? बाबाने आणले 8 बाबाने 8 काढा घेतले. यात्रेमध्ये जेवढी गर्दी नाही त्याच्यापेक्षा जास्त गर्दी या बैल बाजारामध्ये. कारण की महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैल बाजार यात्रा ही आपण मसा यात्रा आहे. तर बघू आपण मसा यात्रेमध्ये काय काय होतं ते. बैल बाजार कुठे बैल बघायला भेटतात. बघा इंडियामध्ये रिक्षा बघा कशी मॉडिफाय केली. भेटेल कुठे आली रिक्षा अशी मॉडिफिकेशन. मी टेक्नॉलॉजी इंडियाच्या बाहेर जाता काम नाही. बघा बैल कसे आहे तिथे. बघू शकतो विविध प्रकारचे बैल. बैलाची मला माहिती आहे का? आपल्याला याच्या उकलाला टाकलं ती गेलेली आहे. ती त्यांची डील झालेली आहे. याच्या गुलाला टाकली काढत माहिती. बाबा बैलीचे घ्यायला खरेदी करायला पब्लिक बघा 5 कोपऱ्यापर्यंत खरेदी करायला आली. का बैल गेलेलं आहे. तुम्ही घेतला? कितीला घेतला? किती घेतला का? 28ला घेतला. कुठून आले तुम्ही? हा कुठे आला का? कर्जत वर. आम्ही मुरबाडचे आहेत. हा बघा मस्त बैल आहे. बैल इथे आहेत. पार 20,000 पासून 2, 4, 5, 6 लाखापर्यंत बैल आहेत. विविध प्रकारचे बैल बघू शकता. 101 क्वालिटी बैलगाडा शर्यत मी जास्त करून इथे दिसत आहेत आपल्याला. आणि म्हैस वगैरे टोणके वगैरे इथे आहेत. तर बघू शकता हा बैल मला एकदम ओपी वाटला. लुक पण कसं आहे एकदम वाकड्या असा व्ही टाईप शिंगा. बघा ना शिंगा कशी आहेत. क्वालिटी वाटते ना. क्वालिटी ना बाबा क्वालिटी ना. ह्यो ऑस्ट्रेलियाचं आहे. ह्यो वेस्ट इंडिजचं आहे. हे सगळे इंडिया. हे मिक्स आहेत. हा चेन्नईचं आहे. लोकल आहेत ते लोकल.
यो गरीब आहे, एकदम गरीब आहे. हे बघ, आपल्या हरकत आपल्या हरकत गरीब आहे. बताओ दिखाओ अभी आओ. कितने के? पाहिजे हाँ 100 रुपया 100 रुपये और देखोगे बटाटा इधर से रखोगे छीलने के लिए देखो बनले तू नहीं बटाटे का चिप्स बनाना वेफर्स के लिए पापड़ी भजिया के लिए ऐसे देखो एवढे 2-3 भाज्या झाल्या असत्या. ये मशीन कैसे काटते और आप लोग देखो या कोथमीर पालक काटना देखोगे साहब आणि भाजीपाला बराच घेऊन आलाय. ये मशीन ऐसे कोथमीर पालक बघा काटने के मित्रांनो, लिए छीलने के लिए मशीन है देखो 100 रुपयाला आहे. और नीचे आता याच्या मला कोणीच घेणार नाही, फक्त सगळी बघायला आल्यात. मी सांगतो इसमें ना. रखेंगे चलाएंगे बाहर इस बार पे इसमें चला. सफाई के साथ देखो मित्रांनो, ही गर्दी बघू शकता बैल बाजारात. काका दिलं का बैल? काका दिलं का आहेत? कितीला प्राइस? 1 लाख जोडी. कुठून आले तुम्ही? आंबेगाव तालुका. मस्त बैल आहेत. तर काकांचे मागणी आहे की 1 लाख रुपये ना काका जोडी. कोणाला खरेदी करायचं असेल तर या घेऊन जावा. बैल घेतला का त्याचे? काय प्राइस आहे? काय प्राइस? हा 1.25 लाख. कुठून आले तुम्ही? नेरळ. भारी बैल आहे. बैलांचं आपल्याला समजत नाही, पण इथे घ्यायचं असेल कोणाला 1.25 लाखापर्यंत. कालपासून आलेत का? बाबा इकडे घेतली बघा. आपलाच गुलाल. हा गुलाल आपलाच आहे यावर्षी. भाईनी नाच केला, माया नाही गेला. त्यावर्षी मी व्हिडिओ बघली अशी सेम कालच. एक नंबर. बाजारात गर्दी बघू शकता आपण. पार त्या कोपऱ्यापासून तर पूर्ण गर्दी बघा, त्या कोपऱ्यापर्यंत गर्दी. एवढी गर्दी, खूप गर्दी. आपण एवढं याच्या इथपर्यंत याचे. आता पोच दिले बघ कशी. बैल 101 प्रकारचे बैल आहे. तर बैला म्हणलं मला काही समजत नाही, जेन्युअनली सांगतोय. बट चांगल्या प्रकारचे बैल आहे तिथे. खरेदी करून चालले. घेतला का? कितीला? तिथं सुद्धा बैल आहेत. तिथे मंडळी बसलेली आहे. खूप बैल आणि बैलच आहेत मोस्टली. 95% बैल आहेत विकण्यासाठी. बैल बाजार ह्या. त्याच्यासोबत त्यांना लागणारं साहित्य आहे बैलांच्या साठी. हा बसण्यासाठी. कितीला आहे? 150 रुपये साहेब. बसून बघू का? तो काय बसायला पाठीमागे. तो बघ तुटल्यावर काय नाही. डेमो पीस बस नाही तुटा. त्याची जोडी 8,000 80 बघा. हे कोणते मामाचे बघा. इथे आपल्या बैल आहेत विविध प्रकारचे. हे आपलं करंबाई सावकाश. बाबू शेड हो. बैल बाजार वगैरे फिरून झालेला ऑलमोस्ट. आता थोडासा राहिलाय, तो दाखवतो मला. खूप मोठा बैल बाजार आहे. फिरायला पूर्ण 1 दिवस लागेल. आणि सगळ्यांचं इन्फॉर्मेशन काढत बसलो तर मला वाटतं पूर्ण 10 दिवस लागतील प्रत्येक बैलाचे प्राईस वगैरे काढायला. तर आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं बघतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिथे सुद्धा चांगले बैल होते. तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही व्हिजिट करा. बिकॉज आम्हाला एवढं बैला म्हणजे काही समजत नाही. बैल कसे जायला चालले. हो पण मग आता किती दिला काय आहे? दिला का? काय प्राइस? प्राइस सांगा. 35,000. कुठून आले तुम्ही? आम्ही आलो अकोला तालुका. तो आपण तिथे विचारलं एकाला प्राइस. तो तर न्यूजवाले आलेच बोलतो. अरे बैला बैला काय झालं? झोप आले काय? दमला रे बिचारा. उन्हात काय करेल म्हणून. पाणी पाजा रे. पाणी बिणी पाजा. कोडम बाथरूम आहे. बघू शकता बाथरूम. VIP ट्रीटमेंट वाले बाथरूम आहे प्रॉपर. बघा बैल बाजार तुमचीच काही. काय प्राइस काय म्हणजे? तुम्ही दसेचेत का? टेंबरे का? दोन्ही जोडी ना ती. हा दिलाय का? ओके. भरपूर प्रकारची इथे बैल आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर या. तुमच्या वाटलं आहे बघा सजा बाबा पुन्हा डील चालू आहे आणखी बैलांची. माझं वाटतं आणखी 5 ते 10 हजार बैल असतील या मार्केटमध्ये पूर्ण.
वाजव वाजव. ऑटो झोन इथं भव्य ग्रामीण कार लोन आहे इथं, तर येताना घेऊन जावा. आता मार्केट आहे, आम्ही एकदम एंडिंगला आलो आहे. तिथनं स्टार्ट होतोय मासा आणि तिथनं चालत चालत बैल बाजार फिरून इकडे आलो आहे. तो सेल आहे, बॉम्बे सेल. लुटोमध्ये जाऊ ना आपण, विचारू ना काय. बघा मित्रांनो, मला फॉर्मल घ्यायचं असेल, साखरपुड्याला हल्दीना त्याला ना लग्नाला जायचं असेल तर बरं आहे. तेवढा लोकल मस्त आहे. 300 ना, 300 का प्राईज आहे. मस्त फॉर्मल शूज आहे. बॉम्बे सेलमध्ये भाईचा दुकान आहे, एकदम एंडिंगला मसाजा. इथे येऊन खरेदी करू शकता, बऱ्यापैकी आहे. आणि हे 500 ना, ते बघा थंडीसाठी जरा असे उलनमध्ये. स्टार्टिंग कितने का रेंज है मतलब? 580 रुपये. ये वाला 580. और लास्ट कितना कम होगा? यार 350 लगा दूंगा. ओके ये लेडीज़ का है सब. हाँ. और मेंस का कितने का प्राइस है? 650 का है. 650. सब साइज ML XL? हाँ सब साइज मिल जाएगा. एम नहीं मिलेगा, ये ऐसे स्टार्टिंग है. ओके 5 XL तक है. तो भाई का इधर आपका नाम? मुमताज. मुमताज का है सरनेम? अली. घाटकोपर से आए हो? हाँ. आप भी उनके साथ हो? हाँ सब. ओके. तो 150 रुपये में मिलेगा आपको. भाई का शॉप है यहाँ पे बॉम्बे सेल में. ये 150. और ये वाला बड़ा वाला 350. ये वाला शॉप हाफ स्लीव्स में है, जो 250 का आ जाएंगे. उसके ऊपर 300 ना, 300 उसके ऊपर, उसका 300 का रेंज है. सो बॉम्बे सेल में भाई का स्टॉल है. सेल है स्टेशनच्या इथे लास्टला आल्यानंतर. तर यहाँ पे टॉवेल है, स्वेट टी शर्ट है. स्टार्टिंग 200 से स्टार्ट है. और 200 कोई भी शर्ट लो, 200. लेडीज़ का है. बहुत बड़ा वेयर हाउस है, तो यहाँ पे परचेस कर सकते हो. चला आपल्याकडे पण इथं अलिबाग सेल आहे. आणखी सेटअप चालू. इथं पण विविध प्रकारचं शॉर्ट्स शूज वगैरे आहे, तिथे येऊन परचेस करा. वापरा तुम्ही. काय प्राइस आहे काका? काय प्राइस आहे? 750. सगळे 750 का? हाँ क्या झालं का? काय नाही. कोण येऊ? क्या स्टार्टिंग है इसका? स्टार्टिंग 250. सब 250. 150. ये वाला 250. पडदे आहेत खिडक्यांसाठी. काय प्राइस आहे पडद्यांची? 350 ला एक. बरं मस्त. कमीत कमी 300 पर्यंत देतील ते. तर इथे आनंदी के साहेबांचा मार्केट याच्या खाली भाऊचा स्टॉल आहे, तिथे जाऊन खरेदी करा. इथे कॅप आहेत, त्या 100 रुपीज. डिफरंट टाईपचे कॅप. तर कॅपसुद्धा खरेदी करू शकता. बघा मसा यात्रा इथनं स्टार्ट होते तर पार तिथपर्यंत. तिकडं बैल बाजार आहे पूर्ण. आणि 1 2 3 4 आकाश पाळणे आहेत यावर्षी. झोके वगैरे मोठं कुवासुद्धा आहे. वगैरे आपलं फिरून झालेलं आहे. लय दमलो. काय घेतलं तर नाही, नुसतंच बडबड केली ना आलो. पण काय खरेदी करणार का वाटलाच नाही. कारण पहिला दिवस असतो ना, खूप महाग देतात ते मुद्दे, म्हणून आम्ही घेतला नाही. काय रे? आता आम्ही 15 दिवसानंतर. हां 15 दिवसानंतर नाही, 15 दिवस संपल. 10 दिवसाचा असतो फक्त. कागदा उचलायला यायला लागेल. मग नाही आता आपण ना त्याच्यासाठी जेवण लास्टच्या दिवशी येऊ. खरेदी करायला लास्टच्या दिवशी येऊ. आणि सगळं स्वस्तच भेटेल, अर्ध्या किमतीत भेटेल डायरेक्ट. जनरल शिपला आलो होतो, म्हणजे 10 ते 2 ही जनरल शिप आहे. तर ती आमची सेकंड शिफ्ट चालू होईल. आता सेकंड शिफ्ट चालू होईल 3 नंतर. आणि 7 नंतर नाईट शिफ्टची लोक येतील. आणि मॉर्निंगला फर्स्ट शिफ्टला मग काही लोक आली होती. त्या आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते घरी गेले. तर आता आम्ही चाललोय. आता आम्ही जाऊ, पूर्ण एक्सप्लोर केला मसा. सर्व तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. आणि आता आम्ही जात आहोत घरी. तत्पूर्त जेवण करू, भूक लागले खूप. आणि लेट्स गो गाईज. मसा आता फिरून झालेले. आता आम्ही गाडी पार्किंगला लावले. मसा म्हटलं सरपंच आहेत, त्यांच्या घरी ओळखीचे आहेत ते त्यांच्या घरी गाडी पार्किंगला लावली. ती घेऊन आता आम्ही घरी जाऊ. मध्ये मुरबाडला जेवण करू चांगल्या हॉटेलवर. आणि ते सुद्धा दाखवतो. चात्रेमधून आले तर बघा परिणाम बघा कसं. रुमाल बघू शकता. हे बघ
रुमाल बघा कपड्यांचे पण माझे सुद्धा कपडे बघा कसे झाले हे बघा माझा पण रुमाल बघा कसं झालंय कपड्यांच्या नुसतं फिरवलं तरी हे बघा लागेल असं एवढी धूल आहे पण मातीमध्ये जीवनसत्व असतात म्हणून आम्ही ते नॅचरली करतो आता जेव्हाला आर्कवॉट काट्यामध्ये आपण घेतलेलं आहे पापड ऑर्डर दिले येते पूर्ण व्हेज हॉटेल आहे मसाला पापड एक नंबर पापड आहे जेवण करायला घेतलं व्हेज कोल्हापुरी नीट बोलला तर आता आम्ही बसतोय जेवायला पनीरची एक भाजी घेतली एक व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या घेतल्या आणखी घ्यायचे ना बिर्याणी अजून भात घ्यायला लागेल डाळ भात घेऊन आता बिर्याणी पण परत मागवली आता कुणाला रायता झाला का पूर्ण बघ रायता दाखव झाला का पूर्ण काय पोट भरला नाही अजून मागवायला लागेल पी रायता आहे रायता दह्यासारखा गेलाय दह्यासारखा माझा पण चालू आहे हो काहीतरी